रामकृष्ण हरी. आता कुंभमेळा चालू आहे. प्रत्येकाला वाटतं मी कुंभमेळ्याला जायला पाहिजे, प्रयागराजला. नाही जमत, नाही होत शक्य. सर्वांना सर्व गोष्टी साध्य होत नाही. मग अमावस्येला तिथे शाही स्नान आहे, तर काय करायचं आपण घरच्या घरी. म्हणजे जे ते देवांना प्रिय आहे ते सांगते. दालचिनीची पावडर घ्यायची, हिरव्या वेलदोड्याची पावडर घ्यायची, चिमूटभर हळद घ्यायची, दूध घ्यायचं, गुलाबजल घ्यायचं आणि हे सगळं आपण आंघोळीच्या पाण्यात मिक्स करायचं आणि त्याच्यात गंगेचं नामस्मरण करायचं. गंगेचं नामस्मरण केलेलं त्याच्यामध्ये आपोआप ते पाण्याचं गंगा उतरते असं म्हटलं गेलेलं आहे. आणि जे नळाला पाणी येतं ते कुठून येतं? पाताळगंगेतूनच येतं ना. मग जे पण तिकडे प्रयागराजला जे गंगा आहे ती पण झिरपतेच ना. मग ते पाणी आपल्याला नळाला येतं. तर ही गोष्ट तुम्ही पण मान्य करणार आणि कळतं आपल्याला. तर ते पाणी सर्व ते जे मी वस्तू सांगितल्या सर्व मिक्स करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत आंघोळ करून घ्यायची. म्हणजे ते शाही स्नानचं पर्व आपल्याला इथेही मिळतं. फक्त ओम नमो भगवते नारायणाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नारायण कुठे राहतो? समुद्रात आहे ना. मग समुद्र मंथनातूनच हे निघालेलं आहे अमृत. त्याचे थेंब जिथे जिथे पडले तिथे तिथे कुंभमेळा तयार झाला आहे. म्हणून नारायणाचं नाव घ्यायचं. ओम नमो भगवते नारायणाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत पूर्ण आंघोळ करून घ्यायची. घरच्यांनी सगळ्यांनी करायची. करा शाही स्नानचं घरच्या घरी का असेना, मनात आनंद घ्या. खरंच करून बघा. अमावस्येला आहे तिथे. अमावस्येचा खूप सुंदर पर्व आहे शाही स्नानचं. करा. रामकृष्ण हरी.